नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. चला तर तुमचा जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओला नक्की सुरुवात करूया. म्हणजेच की सध्या सुरू असलेल्या जागतिक युद्धजन्य परिस्थितीमध्ये काय आहे की खरीपाचा हंगाम या सर्वांच पार्श्वभूमीवरती केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या माध्यमातून खरीप हंगामासाठी कृषी सद्धतेचा आढावा घेण्यासाठी एक महत्त्वपूर्ण अशी बैठक आयोजित करण्यात आलेली होती. बैठकीमध्ये एक महत्त्वपूर्ण असा निर्णय घेण्यात आलेला आहे. राज्यांमध्ये खताचं वितरण केलं जात असताना शेतकऱ्यांना फार्मर आयडीच्या आधारे खत दिलं जाणार आहे. अनुदानातीत खताचं वितरण केलं जात असताना ॲग्रिस्टॅकच्या माध्यमातून दिलेला फार्मर आयडीचा हा बंधनकारक करण्यात असल्याची माहिती त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे किंवा देशभरामध्ये ॲग्रिस्टेक योजना राबवली जात आहे. ॲग्रिस्टेक योजना अंतर्गत म्हणजेच की महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये फार्मर आयडी जनरेट करण्यात आलेली आहे. यामुळेच आता देशातील पहिला पारदर्शी प्रयोग म्हणजेच की राज्यातील एक पायलट प्रोजेक्ट म्हणून फार्मर आयडीच्या आधारावरती रासायनिक खतांचं वितरण केलं जाणार आहे. एकंदरीत आपण जर पाहिलं तर सध्या जागतिक युद्धजन्य परिस्थितीमध्ये सुरू असलेल्या यांच्यामुळे मोठ्या प्रमाणात खताचं रॉ मटेरियलचा तुटवडा किंवा खतांची टंचाई निर्माण होण्याची सुद्धा शक्यता आहे. सर्व परिस्थितीचा फायदा घेऊन खत कंपन्या किंवा विक्रेते यांच्या मोठ्या प्रमाणात गैरवापर करू शकतात व काळा बाजार करू शकतात आणि हे सर्व गैरवापर लिंकिंग काळा बाजार टाळण्यासाठी ॲग्रिस्टॅक योजनेच्या अंतर्गत काढण्यात आलेलं आहे की शेतकरी ओळखपत्र की क्रमांक तर फार्मर आयडीचा वापर करण्यात यावी अशी या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे व एक पायलट प्रोजेक्ट किंवा बेसवरती यांच्या अहवालाच्या आधारे हा प्रोजेक्ट पूर्ण देशांमध्ये राबवला जाणार आहे. शेतकरी ओळखपत्र क्रमांक म्हणजेच की फार्मर आयडी क्रमांक खताचे वितरण करण्याच्या योजनेसाठी खत वितरण हे नियोजनाबद्ध अचूक आणि पारदर्शक होईल. याचप्रमाणे बाजारातील आळा बसून मुख्य खतांचे अन्य खतांची लिंकिंग होणार नाही किंवा म्हणजेच की अशा प्रकारची राज्य कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. परंतु अद्यापही बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचे फार्मर आयडी बनलेले नाहीत किंवा फार्मर आयडी बनलेले आहेत असे पेंडिंग. परंतु अशा सर्व परिस्थितीमध्ये आता फार्मर आयडीच्या आधारे जर खताचं वितरण केलं तर यांच्यामध्ये शेतकऱ्यांच्या मोठ्या समस्या देखील निर्माण होऊ शकतात. यांच्यामध्ये या निर्णयाच्या विरोधात मोठ्या प्रमाणात देखील रोष निर्माण वर्तवला जाऊ शकतो. विरोधात अद्यापही म्हणजेच की भरपूर सारे शेतकऱ्यांचे फार्मर आयडी जनरेट या ठिकाणी झालेले नाही आहे. तुम्हाला जर असे नवीन अपडेट माझ्या चॅनलवरती ऐकायचे असेल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.